गुड मॉर्निंग. माझी परसबाग यामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या परसबागेमध्ये तुम्हाला पपई, कॅरिका पपया याचं झाड दिसते. छोटी सध्या आंब्याची छोटी झाडं लावलेली आहेत. कढीपत्ता आहे. माझ्या परसबागेमध्ये, आमच्या परसबागेमध्ये सिट्रस म्हणजेच लिंबूचं झाड दिसते. लिंबूचं झाड ओळखण्याची खूण म्हणजे त्याचं जे पान असतं त्याच्यामध्ये बघा, हे विंग्ड पिटिओल असतो. त्याचा पिटिओल जो आहे बघा, मी पकडलेला आहे, तर तो विंग लाईक एक्सपान्शन दाखवतो. याचबरोबर या परसबागेमध्ये या आंब्यांच्या रोपांव्यतिरिक्त आपल्याला सीताफळाचं छोटं झाड दिसते. ते लवकरच मोठं होईल. पेरूचं रोप आहे. त्याचबरोबर जरी आंब्याची अनेक रोपं दिसत असली तरी त्याचबरोबर या परसबागेमध्ये जांभळाची झाडं दिसत आहेत. हे जांभळाची 2 झाडं आहेत आणि हे जांभूळ एकदा याला फळं यायला लागली की त्याचा आस्वाद घेणं एक आनंददायी सोहळा असणार आहे. आणि ती फळं खूप प्रमाणात येतात आणि ती डायबेटिक पर्सनसाठी चांगली असतात. इथं आपण कल्पवृक्ष नारळाचं झाड बघताय. ते साधारणतः 1 वर्षाचं वय आहे त्याचं, पण 1 ते 2 वर्षाचं वय असणार आहे. तर ते एक पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये त्याला फळं यायला लागतील. वृक्षांमध्ये सुवाबूळ आहे, नंतर सीताफळ आहे. हे आंब्याचं झाड मात्र बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. आता सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे फार हिरवीगार नसली तरी हे सीताफळाचं आहे. सीताफळाला खूप सीताफळं येतात असं सांगण्यात आलं. आंब्याची साधारणतः 10-12 झाडं लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथं हे बघा, आळू. आता उन्हाळा असल्यामुळे जरा ती कोमेजलीत. पेरूची झाडं आहेत. पेरूच्या झाडाच्या व्यतिरिक्त इथं मंकी बिस्किटचं झाड आहे. ह्याच्याचबरोबर इथं तगर आणि हे जे काही मोठं झाड आहे ते मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे पेरूचं झाड आहे. इकडे हे रामफळाचं झाड आहे. आणि त्याचबरोबर ह्या घराच्या पुढच्या बाजूला आपल्याला वेगवेगळी इतर झाडं पाहायला मिळणार आहे. आता परसबागेत गुलाबही होता, सदाफुली आहे. इथं एक पेरूचं झाड आहे. हे मनी प्लांट आहे आणि हे करंजाचं झाड आहे. याला बॉटॅनिकली पोंगामिया पिनाटा असं नाव आहे. याच्यापासनं बघा, या कोयरीच्या आकाराच्या शेंगा आलेल्या आहेत आणि आत्ता फ्लावरिंग पिरियड पण आहे. आपण ही फुलं पण पाहू शकता. करंज की ज्याच्यापासनं तेल काढलं जातं. याच्या व्यतिरिक्त इथं प्राजक्ताचं झाड आहे. प्राजक्त याचा फुलांचा सडा आणि त्याचा सुवास, त्याचा आस्वाद घेणं एक खूप चांगली गोष्ट आहे. इथं मोगरा आणि याच्या व्यतिरिक्त कुंडीमध्ये काही झाडं आहेत. सदाफुली तर आहेच आहे, त्याचबरोबर तुळशी आहे, पोर्च्युलाका म्हणजे घोळ, नंतर पानफुटी, ब्रायोफायलम, ॲलो, कोरफड, नंतर हे प्लेक्ट्रॅन्थस ओवा, पुन्हा एक तुळशीचं, नंतर सक्युलंट. असं हे अतिशय सुंदर असं घर चारही दिशांनी वेगळ्या वृक्षांनी, वेलींनी आच्छादलेलं आहे, पौडलेलं आहे. धन्यवाद.